स्वीकारण्यासाठी यायचा खेळाडूंना विनंती असेल मित्र या पंचांची कामगिरी तुम्हाला आवडली असेल तर जोरदार टाळ्या पंचांसाठी एकदा जरा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. आणि यावेळेस मला विनंती असेल आपण विनंती करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय PS भगत साहेबांना की आपल्या शुभास्ते आपण पंचांचं स्वागत करायचं आहे. PS भगत साहेबांना विनंती असेल या स्पर्धेचे प्रमुख पंच आपण पाहिले उदय तांडेल साहेबांचं स्वागत केलं जाईल. टाळ्यांची कमी नाही पाहिली पाहिजे मित्र कारण पंच म्हणजे आपण बघतो क्रिकेटचे देवता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे उदय तांडेल साहेबांसाठी. तसेच विनंती असेल अंकुश भगत साहेबांना की आपण दत्ता मेहर यांचं स्वागत सत्कार करायचा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून दत्ता मेहर यांचं स्वागत केलं जाईल. सन्माननीय अंकुश भगत साहेब यांच्या शुभास्ते जोरदार टाळ्या. तसेच असतील आमचे नीरज राणावत आमचे स्थानिक पंच हक्काचे पंच महेश पोट सेलगरचे हक्काचे पंच आणि विनंती असेल मनोज भगत यांना विनंती असेल नक्कीच महेश स्पोर्ट्सचे कोच सुद्धा ते आहेत अतिशय चांगला क्रिकेट महेश स्पोर्ट्स सुद्धा आता खेळू लागला जोरदार टाळ्या मित्र. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे करताना डेकोरेटर्स महागणपती डेकोरेटर्सचे प्रोपायटर सचिन गबाडी किंवा त्यांचे प्रतिनिधी कोण असतील त्यांना विनंती आहे आपला आदर सत्कार स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती यायचं आहे. सचिन गबाडी किंवा त्यांचे प्रतिनिधी या लगेच. तसेच इंडिया क्रिक टीमचे प्रतिनिधी यायचं आहे आपण आपला आदर सत्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे मंचावरती. तर स्पर्धेच्या माध्यमातून मित्र वर्ल्ड पुन्हा एकदा आपल्या समोर पूर्ण महाराष्ट्रभर आपण पाहता नेहमी भ्रमण करणार एक जबरदस्त समालोचक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं प्रवीणजी दुकानांसाठी जोरदार एकदा. हॅलो 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 विद्युत पुढे थोडं खंडित झालेला वळीया स्पर्धेच्या माध्यमातून डीजे मास्टरांचं स्वागत झालंय. तर इंडिया क्रिकच्या प्रतिनिधीला विनंती आहे आपला आदर सत्कार आपण स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचं आहे.
198 देशामध्ये इंडिया क्रिकेटच्या माध्यमातून आपण पहिली स्पर्धा प्रसारित केली जाते आणि स्पर्धेच्या आमच्या सन्माननीय अतिथी मनोज भगत यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय अनिल गरज यांच्या शुभ हस्ते मात्र इंडिया क्रिकेटचं स्वागत केलं जातं, सत्कार केला जातोय. मित्रांनो, या स्पर्धेचं सर्वात मोठं आकर्षण वर्षा स्पर्धा नेहमी होत असते आणि नेहमी सातत्याने या स्पर्धेसाठी प्रमुख समालोचक म्हणून ज्या समालोचकाला आदराने बोलवलं जातं अशा प्रवीण दुकान यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन आयोजकांच्या वतीनं मुरलीधर ठाकूर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण एक जबरदस्त समालोचकाचा सत्कार करायचा आहे. राष्ट्रीय भाषेवरती आपण पाहिलं पूर्ण महाराष्ट्रभर क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धेसाठी नेहमी व्यावसायिक समालोचक म्हणून ज्यांची वर्णी लागते असे प्रवीणजी दुगाड, एक जबरदस्त समालोचक. जोरदार टाळ्या प्रवीणजी दुगाड यांसाठी. मुरलीधर ठाकूर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण आदर सत्कार करायचा आहे. मित्र, टाळ्या वाजवा, काय कंजूसी करता. प्रेक्षक असतील, आयोजक असतील, खेळाडू असतील, प्रत्येकाच्या पालख्या आपल्या खांद्यावरती वाहणारा एकमेव असतो, त्याचं नाव आहे समालोचक. आणि अशा समालोचकाचा आपण आदर सत्कार करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्माननीय अभिजितची खरत यांना विनंती असेल की खऱ्या अर्थानं उरणमधून आलेला समालोचक म्हणजे ज्याने संपूर्ण रायगडमध्ये आपल्या नावाला लौकिकाला साजेस असं समालोचन केलं आणि अल्पावधीतच प्रसिद्ध झालेला प्रसाद याचा यथोचित सन्मान करायचा आहे. जरा जोरदार टाळ्या याच्यासाठी सुद्धा, कारण आम्ही गेल्यानंतर हेच असणार आहेत. यानंतर आपण वळतोय खऱ्या पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. नक्कीच प्रवीण, आपण पाहिली या स्पर्धेच्या माध्यमातून तब्बल 384 खेळाडूंनी सहभाग घेतला होता 32 संघांमध्ये आणि त्यापैकी ठरला या स्पर्धेचा प्रवीणजी तुम्ही सांगायचं या स्पर्धेचा ठरला उत्कृष्ट गोलंदाज. कोण हा जो गोलंदाज या स्पर्धेचा उत्कृष्ट ठरलाय? नक्कीच कोण असेल जरा गेस करा, पण गेस करणं अगोदर सस्पेन्स मी संपवतोय, कारण महेंद्र भरत साहेबांनी सांगितलं की प्रत्येक गावाच्या यात्रा आहेत आणि प्रत्येकाला त्या यात्रेला हजेरी लावायची आहे. म्हणून या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज नो सस्पेन्स ठेवता, म्हणजे सस्पेन्स न ठेवता मी सांगतोय, नावा संघाकडे पारितोषिक जातोय. ज्यानं अतिशय चांगली गोलंदाजी केली, प्रतिस्पर्ध्यानं जखडून ठेवलं असा वैष्णव. आणि बक्षीस देण्यासाठी आयोजकांच्या वतीने विनंती केली जाते सन्मान्य प्रसाद म्हात्रे यांना. गव्हाण ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य प्रसाद म्हात्रे यांना विनंती केली जाते आपल्या शुभ हस्ते आपण कूलर आणि आकर्षक चषक हे दिलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. महेश स्पोर्ट्स पुरस्कृत या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाची वर्णी लागली आहे वैष्णव. जोरदार टाळ्या एकदा वैष्णवसाठी. या स्पर्धेच्या दुसऱ्या पारितोषिकाकडे वळूया. वैयक्तिक पारितोषिक आहे आणि हे वैयक्तिक पारितोषिक म्हणजे अर्थातच उत्कृष्ट फलंदाज, ज्यानं अनेक गोलंदाजांना आपल्या बॅटनं पाणी पाजलं आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं धावा खोऱ्याने लुटला अशा प्रियेश 11 सावळे संघाचा ठरतोय उत्कृष्ट फलंदाज, तो म्हणजे किरण पवार. मी सन्माननीय आमचे पाहुणे कमलाकरजी म्हात्रे यांना विनंती करतोय की त्याने त्यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज याच्यासाठी असणारं कूलर आणि आकर्षक ट्रॉफी देऊन या गुणवान खेळाडूला गौरवायचं आहे. नक्कीच प्रवीणजी, म्हणजे जेव्हा जेव्हा गरमीच्या दिवसात या खेळाडूला घाम फुटेल, या कूलरची थंड हवा घेतला तर नक्कीच त्याला शेलगरच्या मैदानाची आठवण होणार. स्पोर्ट शेलगरच्या मैदानाची आठवण तर होणारच, पण या मैदानावरच्या नियमावलींचीही आठवण होणार की पंक्च्युअलिटी काय असते, वेळेचं महत्व काय असतं ते या मैदानावर आपण पाहतोय. यानंतर चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक मी आमचे सन्माननीय पाहुणे शिवसेना जिल्हा परिषद सदस्य पालघर घनश्यामजी मोरे साहेब यांना विनंती करतोय की चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला अर्थातच निलेश स्मृती जावळे. मी निलेश स्मृती जावळे संघाच्या संघनायक आणि त्याच्या संघ सहकाऱ्यांना विनंती करतोय की हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण यायचं आहे. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय शिवसेना जिल्हा परिषद सदस्य पालघर जिल्हा यांच्या शुभ हस्ते अर्थातच घनश्यामजी मोरे यांच्या शुभ हस्ते पारितोषिक प्रदान केलं जात आहे. सर्वांना विनंती आहे बक्षीस स्वीकारताना कॅमेऱ्याकडे बघायचं आहे. इंडिया क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते.
या स्पर्धेमध्ये ज्यांनी चांगला खेळ केला पण उपांत्य फेरीमध्ये त्यांचा पराभव झाला, तरी पराभवाने खचून न जाता येणाऱ्या शृंखलांमध्ये उमेदीने तुम्ही खेळा अशा शुभेच्छा आपण प्रियेश 11 सावळे संघाला देऊ आणि त्यांना तिसऱ्या क्रमांकासाठी आमंत्रित करू. या मंचावर मी सन्माननीय जितू शेठ म्हात्रे आणि रामबळी तांडेल या आमच्या पाहुण्यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते आणि प्रियेश 11 जावळे संघाचे पॅकर सन्माननीय विजय घरात हे सुद्धा हे पारितोषिक घेण्यासाठी येत आहेत. जावळे संघाचे सर्व सहकारी आणि त्याचबरोबर अजय दादा घरात यांचे पाठीराखे ज्यांनी हा संघ पॅक केला होता ते सर्व आपल्याला या व्यासपीठावर दिसतात. भानुदास कडू असतील, विनायकजी कडू असतील, तर रामभाई दांडेल आणि सन्माननीय जितू शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक प्रदान केलं जात आहे. धन्यवाद. यानंतर या स्पर्धेतील मालिकावीर मी सन्माननीय आमचे पाहुणे अविनाशजी भगत यांना विनंती करतोय आणि मालिकावीर ठरलाय. खऱ्या अर्थानं ज्याने अष्टपैलू खेळाची चमक दाखवली, ज्याने गोलंदाजीने फलंदाजांना नाचवलं आणि फलंदाजीने गोलंदाजांना नाचवलं असा वाशी संघाचा ग्यारो ज्यानं या स्पर्धेमध्ये सगळ्यांची मन जिंकली. ग्यारो अर्थातच योगेश भगत. एलईडी टीव्ही आणि मालिकावीर साठी असणारी ट्रॉफी प्रदान करण्यात येते. आमचे सन्माननीय पाहुणे अविनाशजी भगत यांच्या अनिल शेठ घरात आणि त्याचबरोबर PS भगत यांच्या शुभ हस्ते पारितोषिक प्रदान केलं जात आहे. सन्माननीय द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय उत्तम कोळी, राजेंद्र घरात साहेब, रमेश शेठ घरात या तीनही पाहुण्यांना मी विनंती करतोय की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक प्रदान करायचं आणि दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो अर्थातच न्हावा. नक्कीच बगैर बातचीत बगैर समझौता यानंतर खऱ्या अर्थानं ज्यांनी या स्पर्धेसाठी वेळ दिला, उद्घाटन सोहळ्यापासून ते शेवटपर्यंत ज्यांनी या गावाचा विकासाचा ध्यास, खऱ्या अर्थानं या गावाच्या विकासाचे शिल्पकार द वन अँड ओनली महेंद्र शेठ घरात आणि त्याचबरोबर त्यांचे सहकारी अनिलजी घरात आणि जितू शेठ म्हात्रे यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्रदान करायचं आहे आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो अर्थातच वाशी गाव वाशी. नक्कीच विकासाची गंगा ज्यांच्या माध्यमातून या शिलगर गावामध्ये सातत्याने वाहत आहे असे महेंद्र शेठ घरात यांच्या शुभ हस्ते बक्षीस देतात आणि त्यांच्या समवेत उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते बक्षीस दिलं जात आहे. या आनंदाच्या क्रिकेटच्या आनंदाच्या सोहळ्यामध्ये क्रिकेट रसिक या बक्षीस वितरण सोहळ्याचा सुद्धा आनंद घेत आहेत, आस्वाद घेत आहेत. या सर्वांचा अभिनयाचा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण कौतुक करूया. जिथे मात्र आपण प्रथम क्रमांकाचं बक्षीस या स्पर्धेचं अजिंक्यपद महेश स्पोर्ट पुरस्कृत 2017च्या रजनी क्रिकेटमध्ये एकही वेळा हार न पत्करता मैदानातून विजयाचे झेंडे अटकेपार रोवले अशा या वाशीगाव संघाचा